नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये आता सखी मात्र तिच्या आईची परीक्षा घेत असते. आता सखीने ऑमलेट पाव दिलेला असतो. आता ती बघत असते की सोमवारचा दिवस आहे आणि माझी आई ऑमलेट पाव खाते की नाही. आता मात्र इकडे मात्र मनस्वीला माहीत पण नसतं की आज सोमवार आहे. ती लगेच चमचा घेते आणि त्याने कट करायला लागते. सखी म्हणते की खरंच ही माझी आईच असू शकत नाही. आणि मग इकडे मात्र किरण जो असतो तो जान्हवीला भेटण्यासाठी आलेला असतो. जान्हवी म्हणते, अजिबात भेटू नकोस, कारण की तू सुद्धा त्या कानासारखा फ्रॉडच आहे. तुझं सुद्धा काहीतरी वेगळं नाव दडलेलं आहे की काय त्याच्या पाठीमागे, आणि तूही माझ्यासोबत खोटं बोलतो आहे. तो काना, तो इतका चांगला वागत होता, माझ्या मैत्रिणीला त्यांनी फसवलं आहे. किरण म्हणतो, अगं ऐकून तर घे, तो काना खूप चांगला आहे. आणि जान्हवी म्हणते, कसला चांगला, तो कबीर आहे. काना तर म्हणूच नको त्याला, त्यांनी सखीला फसवलेलं आहे. आणि आता तू सांगतो आहे की तिथं जाऊन मी परत याची वकिली करू, अजिबात नाही. किरण म्हणतो, हवं तर मी उठबशा काढतो, पण ऐक जरा. तेव्हा आता किरण जान्हवीला सांगत असतो की तू तिथे जाऊन सखीची समजूत काढ. तर जान्हवी म्हणते, मी का समजूत काढू, कारण की त्या कानाविषयी मी सखीला काहीच सांगू शकत नाही, कारण की त्या कानाने माझी मैत्रीण सखी तिला फसवलेलं आहे. आणि तू काय करतोय, तू पण तेच केलंस ना मला. तेव्हा किरण म्हणतो, अगं बघ ना, आता सरकार जी आहे तिला कसं आपल्या दोघांबद्दल जे आपल्यामध्ये नातं आहे तिला ते कसं माहीत झालं. तेव्हा मात्र जान्हवी ही प्रश्नातच पडते, कारण की तिलाही समजत नसतं. तेव्हा मात्र किरण म्हणतो, बघ ती तिथे आहे ती सरकारच आहे, कारण की सरकारने तुलाच का उचललं, दुसऱ्या एखाद्या मुलीला का उचललं नाही, कारण की तिला माहिती होतं की आपल्या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे, म्हणूनच तिने तुझ्याकडून तुला उचललं. आणि मग इथे हो खरंच काना तर कधीच एवढ्या दिवस चाळीत राहिला पण कधीच कुणाचं वाईट वागला नाही, तो तर चांगलंच वागला. तेव्हा किरण म्हणतो, बघ तो चांगलाच आहे, फक्त आता तो एखाद्या मोठ्या संकटात अडकला आहे, पण आता आपल्याला त्याला मदत करायची आहे. आपलं भांडण आपण थोड्या काळासाठी बाजूला ठेवूया आणि आपण या क्षणी आपण सखी आणि कानाला मदत करूया. तू आता तिकडे चाललीच आहे ना, काना खूप अपसेट आहे, तो सखीची खूप काळजी करत आहे. आता तू मात्र सखीची चौकशी कर, सखीला जाऊन भेट आणि बाकी सगळं आपण नंतर बघूया, जे काही चाललं आहे ते. तेव्हा मात्र इथे जान्हवी म्हणते, काना अजिबात पण नको, तो कबीर आहे कबीर, आणि तेथून निघून जाते. आता मात्र इकडे ही मात्र तिथं वेदूला विचारत असे, वेदू तुला मी तर फळं सांगितले होते, तू हे ऑमलेट पाव कशाला आणलं. आणि आणि ती खाल्लेलं असतं. ती म्हणते, वेदू तू काय केलं, मी सोमवार आहे आणि मी कसं चुकले, मी सोमवारच्या दिवशी ऑमलेट पाव खाल्ला आणि बापरे साईनाथा मला माफ कर. तेव्हा वेदू म्हणते, खरंच मला माहीतच नव्हतं. त्या सखी मॅडम म्हटलं की फळं नाही आहे म्हणून आईसाठी हे आई उपाशी नको राहिला म्हणून हे ऑमलेट पाव घेऊन जा, त्यासाठीच मी तुमच्यासाठी हे आणलं. तेव्हा आता सखी आतमध्ये आलेली असते. सखी म्हणते, आई सॉरी, मीच वेदूला सांगितलं होतं की आईसाठी ऑमलेट पाव घेऊन जा, फळं नव्हती म्हणून मी तिला सांगितलं, पण खरंच सॉरी, कारण की मी तुझी परीक्षा घेत होते. तेव्हा मात्र येथे मनस्विनी जी असते ती म्हणत असते, खरंच मी कशी विसरले, मला खरं हे सगळं घडून गेलं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये मी खरंच काही गोष्टी विसरत आहे आणि मी आज सोमवार आहे तो पण विसरले आणि चुकून हे ऑमलेट पाव खाल्लं. आणि खरंच साईनाथा माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर. साईनाथला हात जोडते. तिचं इतकं नाटक चालू असतं पण सखीला कळत नसतं. वेदूही म्हणते, खरंच सॉरी, मी माफ करा, मला माहीतच नव्हतं की तुम्ही सोमवारच्या दिवशी ऑमलेट पाव खात नाही. आता मात्र तेव्हा मात्र येथे मनस्विनी म्हणत असे, जाऊ दे सखी, तू कशाला एवढे अपसेट होते, तू थोडी मुद्दामून केलं आहे. तेव्हा मात्र इथे सखी लगेच सांगून बसते की आई मी मुद्दामून नाही, पण मला तुझी परीक्षा घ्यायची होती. आई कधी सोमवारच्या दिवशी ऑमलेट पाव खात नाही, म्हणूनच मी हे सगळं तुला फळं देण्याऐवजी ऑमलेट पाव दिलं. मला बघायचं होतं की माझी खरी आई कोण आहे. आता मात्र हिने मनस्वी जी असते तिने आरशामध्ये सखीला बघितलेलं असतं, त्यामुळे ती पटकन लगेच मोबाईल बघते आणि त्या मोबाईलमध्ये आज कोणता वार आहे तो बघितलेला असतो. तिचा एक चाल असते आणि ही चाल मात्र सखीच्या लक्षात येत नाही. ती म्हणते, तू थोडी मुद्दामून केलं आहे, पण सखी आज तू जी परीक्षा घेतली आहे त्या परीक्षेत मी खरोखर पास झाली आहे का. तेव्हा मात्र सखी म्हणते, हो आई, तू त्या परीक्षेत आज 101% पास झालेली आहे. आज मला कळलं आहे की माझी आई कोण आहे. तेव्हा मात्र येते मनस्विनी सखीची समजूत काढते. सखी सॉरी म्हणत असते, पण खरंच हे मी मुद्दामून केलं आणि मी मुद्दामून नको करायला होतं. खरंच हे सगळं प्रकार घडला आहे ना, मला काही कळतच नाही आहे. आई मी खरंच तुला तुझी मनापासून माफी मागते आणि तिच्या आईच्या गळ्यात पडते. मात्र मनस्विनी तिला हात पण लावायला तयार नसते. नंतर मग हात लावते, म्हणते की हाच तर माझा डाव आहे. आणि मग मला समजलंच होतं की सखी हे सगळं मुद्दामून करत आहे. आता इकडे राजलक्ष्मी नाश्त्यासाठी बसलेली असते आणि काना आणि त्याच्या आईने गुलाबाचं झाड आणलेलं असतं आणि मग येथे अपर्णाने सगळे गुलाबाच्या झाडाचे काटे काढून टाकले
टाकलेलं असतं. ती म्हणते, "मा बघा ना, हे झाड किती छान आहे." आता मात्र हे काटे, या झाडाला काटे नाही आहेत. तेव्हा मात्र येथे राजलक्ष्मी जी असते ती म्हणते, "गुलाबाच्या झाडाला काटे नाही आहे, पण आजूबाजूला जे चाललं आहे ना, ते त्याच्याकडे लक्ष द्या. काट्याने काटा काढायचा आहे." अरे, मला वाटलं होतं हा तेथे जाईल आणि माझा मुलगा देवदत्त इतक्या 11 वर्ष याचं बालपण हिरावून घेतलं आणि तू 11 वर्ष किती मनस्ताप झेलला आहे आणि आज याला मी तिथे पाठवलं, तो काय करून आला? इकडे जी जान्हवी असते ती सखीची समजूत काढायला आली असते, पण सखी काही केलं कानाचं ऐकून घ्यायला तयार नसते. तर सखी ते म्हणत असते, "अगं, मी त्याच्यावर किती प्रेम केलं, त्याच्याकडून लग्न म्हणजे काय असतं, मी त्याच्या प्रेम करायला शिकले. माझं पहिलं प्रेम हा कानाच आहे," असं ती सांगत असते. पण कानाने मला फसवलेलं आहे. तेव्हा जान्हवी म्हणते, "अगं, तसं नाही आहे. जर त्याने तुझ्या सह्या पेपरवरती घेतल्या होत्या, पण इतके दिवस तो तुम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेर काढू शकत होता, पण कानाने तसं केलं नाही. आणि मग याच्यावरूनच तुला समजायला हवं की कानाच्या या पाठीमागे काहीतरी कारण असन." तेव्हा मात्र येथे सखी म्हणते, "काहीही कारण नाही, त्याने मला फसवलेलं आहे आणि मी तर काय त्याला माझा जीव ओवाळून टाकला होता. मी त्याच्यावर प्रेम करते हेही त्याला सांगितलं होतं, पण मी त्याला वेळ दिला. त्याला सांगितलं का तू वेळ घे आणि मग मला सांग." सगळं काही ते करून बसले. सगळं मी माझं सर्वस्व त्याला देऊन बसले होते, पण त्याने काय केलं, शेवटी माझ्याबरोबर धोकाच केला ना. आणि मग तो कान्हा नाही, तो कबीर किर्लोस्कर आहे आणि तो कबीर म्हणून या घरामध्ये आला होता प्रॉपर्टीसाठी आणि त्याने मला फसवलं. पण मी खूप भोळी राहिले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. जान्हवी म्हणते, "अगं, तू जी घरामध्ये तुझी आई जिला मानत आहे ना, ती सुद्धा तुझी आई खरी आहे का, हे तू ओळखलं आहे का?" तेव्हा मात्र सखी म्हणते, की "हो, तीच माझी खरी आई आहे, कारण की मी आज तिची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये ती पास झालेली आहे आणि त्या कानासाठी काय काय नाही केलं, सगळं काही केलं. त्याला त्याला आपलं मानलं, त्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केला." आणि मग जान्हवी म्हणते, "अगं, पण ठीक आहे, एक वेळेस चुकला असेल तो, पण आता मात्र मला समजलं आहे, माझी मैत्रीण पण माझ्यावर रागावलेली आहे." इकडे मात्र राजलक्ष्मी जी असते ती कानाला सांगत असते, की "आता मात्र काट्याने काटा काढायची वेळ आलेली नाही. तू तिकडे गेला आणि त्या सखीमध्ये गुंतला आणि ती सखीच या सगळ्यामधला काटा बनली आणि त्या सखीमुळे तू तुझं जे होतं ते विसरून गेला." काना म्हणतो, "आई, तसं नाही आहे. मला माहिती आहे, मी माझ्या वडिलांच्या सुडाचा नक्कीच प्रतिशोध घेणार आहे, पण असं करून नाही." तेव्हा अपर्णा म्हणते, "असं करून नाही चालणार." पण राजलक्ष्मी म्हणते, "आता मात्र तू सरकारचा खून कर आणि मात्र ते संपून टाक सगळं आणि आपण यातून मोकळे होऊ." आणि माझा मुलगा देवदत्त याला तिने मारलेलं आहे. आणि मग इकडे अपर्णा म्हणते, "नाही आई, आपण तसं नाही करू शकत. आपण नक्कीच तिला त्याच्यावर कारवाई करू शकतो, पोलिसांमध्ये देऊ शकतो, पण असं या पद्धतीने चुकीच्या मार्गाने नाही. चुकीचा मार्ग जर आपण स्वीकारला तर आपला आणि तिच्यामध्ये काहीच फरक उरणार नाही." तेव्हा मात्र येथे राजलक्ष्मी म्हणते, "आपल्या दोघींमध्ये आई मुलीचं नातं होतं, पण आज त्या सखीमुळे आपल्या दोघींमध्ये सुद्धा वाद व्हायला लागले आहे." पण अपर्णा जी असते ती खूप समजून सांगते, म्हणते, "मा, आपण आपल्या कानावर असे संस्कार नाही केलेले, त्यामुळे कान्हा असं चुकीचं पाऊल कधीच उचलू शकत नाही आणि मी त्याला उचलूही देणार नाही." तेव्हा राजलक्ष्मी म्हणते, "हे बघ, काही कर, पण हे कान्हाने जे केलंय ना, कान्हा तिथे काहीच करून नाही आला, उलटं त्या सखीच्या प्रेमात पडला आणि त्या सखीमुळं हा काहीच करू शकला नाही. आणि ती सरकार जी आहे ना, तिने तिचा डाव मात्र जिंकला. तिने रंगेहात याला पकडलं, याचं सत्य बाहेर आणलं, पण हा मात्र काहीच करू शकला नाही. हा मात्र तिकडे प्रेमात अडकत बसला आणि सगळं जे आहे ते सरकारने तिच्या ताब्यात पुन्हा हिरावून घेतलं आणि ती सरकार पुन्हा जिंकली." असं आता राजलक्ष्मी अपर्णाला सांगत असते आणि ती मात्र त्या सरकारचा सूड घ्यायचा कसा ते आता कानाला शिकवत असते, पण चुकीच्या मार्गाने शिकवत असते. हे मात्र अपर्णाला अजिबात मान्य नसते. तेव्हा आता येथे अपर्णा येथे कानाची समजूत काढत असते, म्हणते की एक दिवस नक्की येईल, कारण की सखीची यात काही चूक नाही आहे, तू सखीला यामध्ये अजिबात दोषी मानू नको. तेव्हा मात्र सखी इतकी जोरात जान्हवीवर सुद्धा ओरडते, "तू त्या कानाचं अजिबात या घरामध्ये नाव घ्यायचं नाही. काय चाललं आहे तुझं? तू जर कानाची येथे वकिली करायला आली आहे का? तू सुद्धा कानाच्या बाजूने आहे, कारण की तो किरण जो आहे ना, तो कानाचा मित्र आहे आणि तोही तसाच खोटारडा आहे." म्हणूनच आता मात्र येथे जान्हवी म्हणते, "मला वाटलं होतं माझी मैत्रीण मला समजून घेईन आणि पण तू तशी नाही. तूही मला जे करायचं तेच केलं सखी. तू माझ्यावर ओरडलीच शेवटी." आता सखीला खूप पश्चाताप होत असतो. घरामध्ये इथे आरती होते आणि सगळेजण आरती घेत असतात. तेव्हा मात्र ते सगळे कानाचं नाव काढतात. एक माणूस येथे मनस्विनी जी असते ती
मुद्दाम म्हणत असे, या घरामध्ये एक माणूस कमी झाला आहे, पण त्याची आठवण तर येतेच ना, कारण की तो एकदम चुकल्यासारखं वाटत आहे. सखी म्हणते, अजिबात या घरामध्ये कोणी त्याची आठवण काढायची नाही. इथे मीनाक्षी जी म्हणते, तो फ्रॉडच होता. आधी आम्ही त्याला जशी वागणूक देत होतो ना, तीच बरोबर होती. सखी म्हणते, तो कोण लागतो आपला, आणि त्याचं इथे नाव घ्यायचं काय कारण आहे? त्याचं अजिबात आपल्या या घरामध्ये नाव घ्यायचं नाही म्हणजे नाही. तो आपला कुणीच लागत नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्यामुळे आपला वेळ आणि आपली आनंद नको आहे गमवायला. आपण त्याचं नावच या घरामध्ये घ्यायचं नाही. आता वेदू तितक्यात येते आणि काय स्वयंपाक करायचा ते आता विचारायला वेदू तिथे आलेली असते. तर इथे सखी म्हणते, साधा स्वयंपाक कर, पण तिखट अजिबात करू नको, कारण की कानाला तिखट चालत नाही. आता सखीच्या मनातून काना गेलेलाच नसतो. आता मग इकडे ही म्हणते, सगळं झालं, पण या सखीच्या मनातून कानाचं भूत काही उतरतच नाही आहे. पण गौतम जो असतो तो सखीला मात्र समजावत असतो, नाण्याला 2 बाजू असतात. सखी अजूनही विचार कर, काहीतरी पाणी कुठेतरी मुरतं आहे. नक्कीच काना आणि त्यांच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे. आता पुढील भागामध्ये काना आणि कानाने जे गुलाबाचं रोपटं आणलेलं असतं ते बागेत असतं. कानाचं सामान देण्यासाठी सखी मात्र कबीर किर्लोस्कर यांच्या घरामध्ये आलेली असते. आणि मग आता पुढील भागात खूप धमाकेदार भाग होणार आहे, पाहायला विसरू नका.